नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. खास करून आपल्या शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली आहे. परंतु त्या अगोदर आज दिनांक 26 जानेवारी रोजी आपल्या राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आणि ती म्हणजे की राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाची जी काही रक्कम आहे तर ती आपल्या लाभार्थ्या महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि या अंतर्गत शुक्रवारपर्यंत म्हणजेच की 25 जानेवारीपर्यंत 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जो आहे सन्मान निधी आहे तो जमा झाला आहे. आणि उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये शनिवारी आणि रविवारी म्हणजेच की आजसुद्धा काही महिलांच्या खात्यामध्ये निधी जो आहे तो जमा होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे की जानेवारीच्या हप्त्याचं जे काही वितरण आहे तर ते सुरुवात झालं आहे. आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. आणि मित्रांनो, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये असलेल्या कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे तर ती सुरू केली आहे. आणि जुलै महिन्यात घोषणा करण्यात आल्यानंतर 21 ते 65 वयोगटातील सुमारे 2 कोटी महिलांना आत्तापर्यंत 1,500 रुपये देण्यात आलेले आहेत. आणि आतापर्यंत एकूण 26 जानेवारीपर्यंतच्या सर्व पात्र महिलांना जे आहे तर लाभ खात्यामध्ये जमा होणार आहे असे त्यांनी नमूद केलं आहे. म्हणजेच की एकंदरीत 10,500 रुपये महिलांना मिळणार आहेत. आणि जे काही 26 जानेवारी म्हणजे आज ज्या महिलांना पैसे आले नाहीत, आज रात्रीपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये आहेत ते पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सर्वांच्या खात्यामध्ये आहेत पैसे जमा करण्यात येणार आहेत. परंतु एक दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे की आपल्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी, आणि ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी संदर्भात ज्या काही अपडेट बातम्या आल्या होत्या त्या संदर्भात आहे. कारण की आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफीची आश्वासने महायुतीच्या वचननाम्यानुसार पूर्ण करणे ही महायुतीची नैतिक जबाबदारी आहे. आणि महायुती यामध्ये कोणताही मतभेद करत नाही असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांमध्ये प्रसारित खोडसाळ बातम्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला आहे. आणि त्यांनी महत्त्वाचं म्हणजे की परांजपे यावेळी म्हणाले आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीला विरोध केला असल्याच्या खोट्या बातम्या काही माध्यमांमध्ये पद्धतशीरपणे पसरवल्या जात आहेत. आणि हे पूर्णपणे असत्य असून शेतकऱ्यांना दिलेली वचनं पाळण्यास महायुती कटिबद्ध आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की आता जी काय आपली शेतकरी कर्जमाफी होणार आहे त्यासाठी गेल्या 10 दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार व अर्थ व वित्त नियोजन मंत्री म्हणून राज्यातील सर्व विभागांच्या खात्याचा आढावा जे आहे तर ते घेत आहेत. आणि प्रत्येक खात्याच्या मंत्र्यासोबत, सचिवांसोबत तसेच उपसचिवांसोबत त्यांनी झालेल्या खर्चाचे तपशिलावर परीक्षण केलं आहे. आणि मार्चमध्ये जेव्हा राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा महायुतीच्या वचननाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण झालेली दिसतील असंही परांजपे यांनी सांगितलं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी बळीराजा हा नेहमीच विकासाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. आणि कर्जमाफी संदर्भात खोट्या बातम्या पसरवून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न टाळावा अशी कळकळीची विनंती आनंद परांजपे यांनी माध्यमांना केली आहे. तर महायुती सरकार आपल्या वचननाम्यावर ठाम असून बळीराजाच्या कल्याणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. आणि विशेष म्हणजे की गेल्या 10 दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार व अर्थ व वित्त नियोजन मंत्री म्हणून राज्यातील सर्व विभागांचा खात्याचा आढावा घेत आहेत. आणि प्रत्येक खात्याच्या मंत्र्यासोबत, सचिवांसोबत तसेच उपसचिवांसोबत झालेल्या खर्चाच्या तपशिलावर त्यांनी परीक्षणसुद्धा केलं आहे. आणि मार्चमध्ये जेव्हा राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा महायुतीच्या वचननाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण झालेली दिसतील असंही परांजपे यांनी सांगितलं आहे. आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.